दिवसेंदिवस माता भगिनीवर होणारे अन्याय अत्याचाराचे प्रकार हे फक्त लातूर शहर किंवा नांदेड शहरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये माता भगिनीवर होणारे अन्याय अत्याचार, खून प्रकरण, अपहरणाचे, बलात्काराचे प्रकार हे वाढलेलेच आहेत. शक्यतो मातांची हत्या ही अनैतिक संबंधातूनच होत आहे. तेव्हा समस्त महाराष्ट्रातील ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना माझी विनंती आहे, जर एखाद्या व्यक्तीवर जर तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवायचा असेल तर त्या व्यक्तीची पूर्ण पडताळणी करा आणि नंतरच तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाचा त्याच्यानंतरच पुढे विचार करू शकता. जर तुम्ही घाईघाईमध्ये जर निर्णय घेतला तर अनैतिक संबंधातून होणारे जे घटना घडत आहेत, जे खून घडत आहेत, त्याला कुठेतरी पुढे चालून आपण सुद्धा बळी होणार नाहीत ना, या गोष्टीची काळजी माझ्या समस्त माता भगिनींनी घ्यायची आहे. ज्या मुलींचे पालक आहेत, ज्या मुलींच्या माता आहेत, लातूर शहरातून 90 दिवसामध्ये 327 मुली या बेपत्ता आहेत. या लातूर शहराचे आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, या लातूर शहराचं आणि लातूर शहरातील जनतेचं या लोकांना काहीही घेणं देणं नाही. त्यांना घेणं देणं आहे ते फक्त मतदानाचं. 5 वर्षाच्या नंतरच हे बाहेर येणार आहेत आणि आम्हाला मतदान द्या म्हणणार आहेत. म्हणून पालकवर्ग असतील, समस्त पालकवर्गाने आपल्या मुलीची काळजी घ्यायची आहे. माता भगिनींना माझी विनंती आहे, जे काम तुम्ही किचन वाट्यापासून ते कपडे भांड्यापर्यंत जे व्हिडिओवर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त करत आहात, तिथे इंस्टाग्रामवर व्हिडिओ न करता माता भगिनींनी थोडंसं आपल्या मुलीकडे लक्ष द्यायचं आहे. या लातूर शहरामध्ये ज्या मुली बेपत्ता होत आहेत, आपल्या मुलींसोबत लव जिहाद तर घडत नाही ना, या गोष्टीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. ज्या कॉलेजच्या मुली आहेत, समस्त मुलींना माझी विनंती आहे, कुठल्याही प्रेम प्रकारामध्ये पडू नका, कोणाच्याही बोगस पैशाला, आमिषाला बळी पडू नका आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नका. समस्त मुलींना माझी विनंती आहे, कुठल्याही प्रेमाला बळी पडून, कुठल्याही मुलावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत पळून जाऊ नका. कारण पुढे तुमचा हा संसार नाही तर तुमच्यासोबत लव जिहाद घडण्याची घटना शक्यतो ही नाकारता येत नाही. म्हणून लातूरमधील समस्त माझ्या माता आणि पालकांना विनंती आहे, सावधान राहा, सतर्क राहा आणि वेळीच आपल्या मुलींची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराज.